नाही नाही तर मग मी तुम्हाला फोनवर बोलू. म्हणून परत तुम्ही बिझी राहणार आणि आपण कोणी भरवले हेच ना दोघी नाही ना आपलं काय आहे ह्याचं नाव त्यांचं नाव द्यायचं. आता हे राज्य शासनाचंही म्हणायला हा टाकू आपण. आहे ना आताचे झाडे वगैरे दिसतात तसं नव्हतं तर उजाड किंवा गवताळाचं वातावरण पाणी कमी होतं असा. आणि त्यांना जी टूल्स सापडली या राखेच्या खाली आणि राखेच्या थरांच्या वरती असं दोन्ही पद्धतीने सापडली. आता टूल्सनी त्याविषयी ह्यामध्ये आहेत इथे काही फोटोज मी हात तो यांचं मेजरली जे प्रकार आहे याला हँड डिगिंग टूल्स म्हणतात. सो आणि या दगडांचं वैशिष्ट्य असं की आता ही जी दगड आहे ती डोलेराईट खडक म्हणून जो मिळतो त्याची आहे, बेसॉल्टिक खडकाची नाही जो आपल्याकडे युजली सापडतो. आणि ही जिथे सापडली त्यांना तो आमराईचा भाग त्या तिथे तुम्हाला त्या फोटोमध्ये दिसेल तो आमराईचा. तर त्यांनी सुलतानपूरच्या डाईकपासून म्हणजे सुलतानपूरच्या डोंगराच्या जिथे कडे आहेत त्या तिकडून दगडं आणली. सेफ त्यांची वसाहत कुकडी नदीच्या काठावर. डिगिंगसाठी जी वापरली ती तिकडची वापरली त्यांनी, ती जवळची नाही वापरली कारण त्यांना खोदकाम करायचं असं. तर अशा पद्धतीची हत्यारं आणि टेफरा राख आपल्याकडे सापडते. याचा एक यातून एक जाणवते की आपल्याला की त्याच्या आधीही माणूस इथे अस्तित्वात होता आणि उद्रेक झाल्यानंतर सुद्धा मानवाने शर्त केली आणि तो तिथे आढळून आला पूर्ण असं. सो एक मानबिंदू म्हणून या घटनेकडे बघितलं जातं. मोरगावला वगैरे पण दिसतात पण जे वैशिष्ट्य आपलं जे इथे सापडतं ते मोरगावला दिसतं. आणि मग ही पुढची जी आहे ती मेजरली सातवाहन काळातली गोष्टी आहेत. संस्कृत असेल म्हणजे पूर्वीच्या काळात जो टॉयलेट महाराज लोक वापरायचे तो हा पद्धतीचा आहे. आणि थोडक्यात ते आता जे कमोड म्हणतो की पूर्वी रायगडावर वगैरे बघायला मिळतं तशाच प्रकारची पण थोडंसं वेगळं असेल आपल्याकडे बघायला मिळतं. आणि इथे जे लावलेत हे सगळे फोटोज आहेत की संवर्धनासाठी किती लोक मदत करतात किंवा लोकसहभाग दिसून येतो आम्हाला. आता ती जास्त पुरातन नाही आहे, पेशवे काय त्याच्या काळातली. मग आम्ही लाखो वर्षांपासून ते सातवाहन काळापर्यंत आणि माहिती केली आहे पूर्णपणे. आणि त्याच काळात म्हणजे 18-19 काळात अलंकार वगैरे सापडले त्यावेळेस का आपलं उत्खननातच सापडले का? वाडे जुने वाडे होते ना त्यात पडलेले होते. या गोष्टी आता उत्खननात सापडलेल्या त्या इकडच्या गोळा केलेल्या. हे वेगळं कुंकवाचा प्रकार पण वेगळा असतो. आता जे केमिकल कुंकू असतं एक हळदीचं कुंकू असतं. हा म्हणजे तेच ना, म्हणजे तो वेगळा तुम्हाला हे वेगळं बिटांचे आणि खापरांचे प्रकार आहे. म्हणजे ही जुन्या काळातली बीट होती आणि आताच्या काळातली. मग केवढा फरक आहे हे आपल्याला यातून दिसून येतं. किंवा ही पूर्वीची होती ती खापराची कौल होती आणि हा जो खापराचा पाईप त्यावेळी ड्रेनेज सिस्टममध्ये वापरला जायचा. लांब तुटला तसा 2-2.5 फूट लांब. मग बोरीमध्ये सातवाहन काळातल्याही गोष्टी सापडतात, अगदी लाखो वर्षापूर्वीच्या सापडतात आणि आत्ताच्याही गोष्टी सापडतात. असं थोडक्यात बोरीचा इतिहास सांगतो. हा दगडी पळपट त्याला 3 कान आहे खालून आणि साईडला पीठ वगैरे ठेवायसाठी ते कोपरा आहे कान. ते दगड झिजल्यामुळे असं दिसते पण त्यावेळेस पिल्या नसेल. हे महादेवाची पिंड आहे सापडलेलं. आणि हे एक वैशिष्ट्यपूर्ण आहे जे आपल्या जुन्नरमध्ये बऱ्याच ठिकाणी सापडलेलं आहे. सातवाहन काळातलं दगडी जातं. तर याच्या खाली आपलं हे जे नॉर्मल जात आहे असंच याच्या खालीही राहतं. आणि इथे आपण जसं उभं फिरवतो इथे 2 बायका धरून आडवा फिरवतात. याच्या आधीची स्टेप आहे. हां म्हणजे हे नंतर आधुनिक काळात आलेलं जात आहे. पूर्वी काय व्हायचं की याच्या खाली अजून एक पाट असायचा असा आणि
आणि तिथून एक लाकडी बांबू वगैरे घातलेला हा असायचा. म्हणजे याला 2 माणसं लागतात. थोडक्यात असं आपण याला 2 असं माणसं बोलू लागतात, शकतो. त्याला 1 माणसाला काम एकच करतात. माणूस. हे आधुनिक हे रोमन 80 पर्यंत 80च्या आसपास पण चालत होते ना. कारण अजून काही आपल्या साखर घरांमध्ये आणि आहेत. रोमन लोकांचा बऱ्यापैकी व्यापार होता. आणि मग हे तुंब म्हणून एक प्रकार आहे. हे कसं त्यावेळेस आपण हुलगे दळतो ना, हा. हे जातीने हुलगे दळत नाहीत. हे याचं वजन हलकं असतं, मग याला वजन दळण्यासाठी ना याचं अजून वजन ठेवायचं. मग ते जे वजन ठेवलं याचं वजन वाढलं, मग याचं हुलगे दळणार असं. हा, ते आठवलं. वाढायला बी मंदिर कुठले? मला वाटतं हरिश्चंद्र किंवा मग तेव्हा कुकडेश्वर पण ते कुकडेश्वर नाही. कुकडेश्वर आहे. गेलेलो आहे मी. कुकडेश्वरचं मंदिर हरिश्चंद्र गडावर मंदिर वाटते. हरिश्चंद्र गडावर बामणीकरांचं कुटुंबच होतं. हे वाजणारे पदार्थ जे आपले आंबे आरती पण आहे काय? वाजणारे म्हणजे मला लक्षात नाही. वाजणारे म्हणजे तुम्ही त्या दगडांवर जाऊन असं तर तुम्हाला नाद ऐकू येतं, सूर ऐकू येतात. लोखंडाचा कसा आवाज येतो टन दगडावर टन टन तसं आता ह्या दगडांवर वाजला तर काही आवाज येत नाही, त्याच्यावर तुम्ही वाजवलात तर तुम्हाला आवाज ऐकू येतो. फोटो घेऊ ना एक. हे बेंचेस नाही आणले अजून. सर एक खुर्ची बेंचेस नाही आणले. काही ग्रामस्थांना बोला ना म्हणजे सर एक फोटो घ्या. तुम्ही चला तिकडे आता बातमी ऐकायला. त्या गावातलं जे आहे, ते विषयाची व्यवस्था किंवा जे फोटो वगैरे येतात ते एक आहे बाबा. मतदान केलं नाही बाबा. ये इकडे इकडे. आज जे सार्वत्रिक निवडणूक होत आहे त्यामध्ये 195 जुन्नर विधानसभा मतदारसंघाचा मी डॉक्टर सुनील शेळके तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या जे उपक्रम आपण मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या अनुषंगाने असते त्या अनुषंगाने आपण प्रत्येक तालुक्यामध्ये वेगवेगळे मतदान केंद्र म्हणजे कुठं पिंक असतं, कुठं ग्रीन बूथ असतं किंवा युनिक बूथ असतं. त्याच्या अनुषंगाने आपण जुन्नर तालुक्यात जे काही बूथ बनवलेले आहे त्याच्यापैकी हे जे बोरी गावातलं जे मतदान केंद्र आहे ते युनिकमध्ये आपण हे केलेलं आहे. युनिक याच्यासाठी की ह्या मतदान केंद्रावर 282 नंबरचं मतदान केंद्र आहे. बोरी गावात कुकडी नदीच्या काठी असलेलं मतदान केंद्र आहे की या ठिकाणी काही पुरातत्व जे आपल्याला पुरातत्व विभागाने बरंचसं उत्खनन केलेलं आहे. त्याच्या अनुषंगाने जे काही वेगवेगळ्या पुरातत्व म्हणजे याच्यामध्ये जे इंडोनेशियाचे जे ज्वालामुखी झालता त्या काळातले जे राख जे होते त्याच्यातनं काही अवशेष सापडलेले आहेत की त्याचं एक प्रदर्शन या ठिकाणी ठेवलेलं आहे. युनिक मतदान केंद्राच्या अनुषंगाने या याच्यातनं असं की मतदानाची टक्केवारी वाढावी, त्याचबरोबर त्या तालुक्याचा जो एक त्या तालुक्यातली एक वेगळी काही जी बाब असेल की ती बाब मतदानाच्या अनुषंगाने संपूर्ण भारतात किंवा जगात त्याची प्रसिद्धी होईल याच्या अनुषंगाने आपण हे मतदान केंद्र बनवलेलं आहे. तर त्याच्या बाबतीत आता या ठिकाणी जे मतदान केंद्र बनवलेले आहे की त्यामध्ये जे प्रदर्शन लावलेलं आहे की त्याच्या बाबतीत आता अश्विनी सर असे तालुक्यामध्ये किती मतदान केंद्र आहेत? अशा आपल्याकडे 5 मतदान केंद्र आपण बनवलेले आहे. त्यामध्ये सावरगावमध्ये 1 आहे आणि 3 मतदान केंद्र आपण एक महिला मतदान केंद्र आहे, एक ग्रीन मतदान केंद्र आहे आणि सावरगावमधलं आपण शिवनेरी इथं जो किल्ल्याची प्रतिकृती असं आपण सावरगावमध्ये बनवलेलं आहे. सर ते युनिक मतदान केंद्र किती आहे आपलं? युनिक एकच आहे. हे युनिक एक असं आहे किंवा जुन्नर तालुक्यातलं पर्यटनाच्या अनुषंगाने बऱ्याच गोष्टी माहिती आहेत
परंतु ही जी गोष्ट जुन्नरमधली आहे की ती म्हणजे याच्यामध्ये रिसर्च खूप झालेले आहे, बऱ्याचशा गोष्टी म्हणजे रिसर्च चालू पण आहे, परंतु अजूनही बाबा जुन्नरमध्ये असे अवशेष सापडलेले आहे किंवा राख अशी नदीपात्रात आपल्याला सापडलेली हे अजून बऱ्याच जणांना माहीत नाही. त्याच्या अनुषंगाने आम्ही हे चॉईस केलं होतं की बाबा याच्या अनुषंगाने ही पण माहिती बाबा पर्यटन जुन्नर तालुका जो पर्यटन तालुका आहे त्या अनुषंगाने ही जी त्याचा माइलस्टोन आहे हा माइलस्टोनही लोकांपर्यंत जावा, ह्याला प्रसिद्धी मिळावी या अनुषंगाने आम्ही युनिक मतदान केंद्र इथे केलेलं आहे. आता तुम्ही याच्या बाबतीत या प्रदर्शनाबद्दल थोडक्यात माहिती अशी देता येईल की बोरी या गावामध्ये तर जसा जुन्नरला शिवजन्मभूमीचा वारसा लाभला तसा बोरी बुद्रुक या गावाला अतिशय जुना लाखो वर्षांचा इतिहास लाभलेला आहे. गावामध्ये नदीच्या किनारी आपल्याला लाखो वर्ष जुनी असलेली ज्वालामुखीची राख वेगवेगळ्या एकूण 10 ठिकाणी आढळून येते आणि या ज्वालामुखी या राखेचं महत्त्व पुरातत्वाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे, इतिहासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी आम्ही हे प्रदर्शन आयोजित केलं आहे. यासोबतच इथे नदीकिनारी सापडलेली जे काही अश्मयुगीन हत्यारे आहेत ज्याच्यामुळे आपल्याला त्या काळातील मानव कसा होता, त्याचं आयुष्य कसं होतं याचा अंदाज येतो, ती सुद्धा सापडली होती. त्याचंही एक प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे. त्याचसोबत गावामध्ये जे काही सातवाहनकालीन असेल किंवा नंतरच्या काळातल्या वेगवेगळ्या गोष्टी असतील, पुरातन गोष्टी असतील ज्या वारशाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत, ज्यांचं संवर्धन होणं गरजेचं आहे आणि त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचणंही गरजेचं आहे, अशा सर्व गोष्टींचं प्रदर्शन आम्ही इथं मांडलेलं आहे. आणि या प्रदर्शनाला आम्हाला प्रतिसादही चांगला मिळतोय. लोक मतदान केल्यानंतर प्रदर्शन बघायला येतात आणि माहिती जाणून घ्यायचा प्रयत्न करतात. जुन्या काळातलं कमोड इकडे बघायला या इकडं.
पुढे भाऊ